नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। मागील काही दिवसांपासून राज्याचे राजकीय वातावरण राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे। विविध मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येतात। यामुळे अनेकदा राज्याचे राजकारण एका वेगळ्याच वळणाला जाते। अशातच आता राज्यात पुन्हा सत्तांतर होणे असल्याच्या चर्चा सुरू आहेत। कारणही असं वेगळंच आहे। काल राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस होता। या निमित्ताने पदाधिकारी कार्यकर्ते या दोन्ही नेत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करीत असून ठिकठिकाणी त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर लागले आहेत। अशातच नाशिक शहरात लागलेल्या बॅनर्सने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। कारण या बॅनर्सवर अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा मजकूर छापला आहे। संपूर्ण शहरात ही बॅनरबाजी केली असून यावरून आता महायुतीत पुन्हा वादळात तोड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडून महायुतीत सहभागी झालेले अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी ही इच्छा उघडपणे बोलून सुद्धा दाखवली आहे। अजित पवार हे महाराष्ट्रात सर्वात जास्त वेळा उपमुख्यमंत्री म्हणून राहिलेले नेते आहेत। आता आगामी विधानसभा निवडणुकीनंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे असं अनेकांचं मत आहे। अजित पवार यांची शासकीय यंत्रणेवर चांगलीच पकड असल्याने ते राज्याचा कारभार व्यवस्थित सांभाळू शकतात असा अनेकांचा दावा आहे। यावर आता महायुती कशा प्रकारे प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्त्वाचे ठरेल। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।